आता बातमी आहे कुस्तीच्या मैदानात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सामन्यात पंचांशी हुज्जत घालणं पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोल आहे। या दोघाही पैलवानांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने घेतलाय। त्यामुळे पुढच्या 3 वर्षांसाठी या दोन्ही पैलवानांना कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाही। राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम यांनी ही माहिती दिली आहे। अहिल्यानगरमधल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागले। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये गादी गटातनं नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात उपांत्य फेरीसाठी सामना पार पडला। यात शिवराज राक्षेचा पराभव झाला, मात्र पंचांनी दिलेला निर्णय न आवडल्यानं शिवराज राक्षे यानं गोंधळ घातला। त्यातच त्यांनी पंचांची कॉलर पकडत लाथ मारली, त्यामुळे गोंधळ उडाला। तर सामन्यामध्ये पैलवान महेंद्र गायकवाड यानं पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं। त्यावेळेला त्यानं पंचांना शिवीगाळही केली आणि नंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली। त्यामध्ये या दोघाही पैलवानांवरती 3 वर्षांची बंदी घालण्यात आली। शिवराज राक्षे याला सलग पराभवाचा सामना करावा लागतोय। अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा संधी हुकल्यामुळे त्याचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला आणि पंचांशी एक प्रकारे कॉलर पकडत त्यांना लाथ मारल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद झाला। तर शिवराज राक्षेनं आपला रिव्ह्यू दाखवण्यात यावा अशी मागणी केली, मात्र त्याची मागणी फेटाळण्यात आली। चुकीचा निर्णय चुकीचे आहेत। तुम्ही पहिला आहे ना रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे प्रतिस्पर्धेने डाव केला असेल तर प्रतिस्पर्धेचे जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर फॉल होती। पण माझे दोन्ही खांदे टेकले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता। पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही। तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो। तरी आता हे जे पंच आहे ते रिमूव्ह दाखवण्यास मला काय म्हणतात पंचाचं म्हणणं काय? अच्छा हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार बनला की लवकर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना, गरम व्हायला पाहिजे। आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा आणि आम्ही हरलं आम्हाला मान्य आहे।